नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या गणित भाग 2 मधील समरूपता या प्रकरणाचा अभ्यास आपण करीत आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.3 मधील उदाहरण क्रमांक 1 पासून तर 4 पर्यंतच्या उदाहरणांचा अभ्यास केला होता। ती उदाहरणे आपण समजून घेतली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच सराव संचामधील उर्वरित जी उदाहरणे आहेत, उदाहरण क्रमांक 5 पासून तर उदाहरण क्रमांक 9 पर्यंत समजून घेऊया। त्यातील उदाहरण क्रमांक 5 याप्रमाणे आहे। आकृतीमध्ये तुम्हाला समलंब चौकोन PQRS दिलेला आहे। या PQRS मध्ये ही जी बाजू PQ आहे, ही बाजू PQ बाजू SR ला समांतर आहे आणि त्याचप्रमाणे AR ची लांबी ही AP च्या लांबीच्या 5 पट दिलेली आहे। म्हणजे AR बरोबर 5 AP आणि AS ची लांबी दिली आहे AQ च्या 5 पट। अशा पद्धतीने तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की SR ची सुद्धा लांबी जी आहे ती 5 पट आहे, कोणाच्या तर PQ च्या। साहजिकच हे उदाहरण या ठिकाणी या दोन त्रिकोणांच्या समरूपतेवर आधारित आहे। मग प्रथम आपण काय करूया की दोन त्रिकोण समरूप घेऊया। या ठिकाणी या त्रिकोणांची नावं घेताना मी इथून सुरुवात करतो। PAQ असं म्हणतो या ठिकाणी, त्रिकोण PAQ। आणि जो दुसरा त्रिकोण आहे, आता या ठिकाणी नावं घेताना आपण एकाच एक संगत येईल या प्रकारेच नावं घ्यायची आहे। तर R इथून सुरुवात करावं लागणार मला। RAS, त्रिकोण RAS या दोन त्रिकोणांमध्ये आता आपण समरूप कशा प्रकारे दाखवता येईल त्याचा विचार करूया। तर जेव्हा दोन बाजू समांतर असतात तेव्हा त्या समांतर बाजूमुळे त्या ठिकाणी व्युत्क्रम कोन जे तयार होतात, छेदिकेने तयार झालेले व्युत्क्रम कोन एकरूप असतात। म्हणजे दोन रेषा समांतर असतील आणि तिला एका छेदिकेने छेदला असेल तर त्यावेळेस तयार होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात। तर या ठिकाणी हा जो झेड तयार होतो तो झेड म्हणजेच थोडक्यामध्ये व्युत्क्रम कोन असा हा झेड तयार झाला आहे बघा, PQS पासून इकडे। आणि त्याचप्रमाणे हा असा, तर हा जो कोपऱ्यातला कोन आहे या ठिकाणचा, हे कोन एकरूप असतात। म्हणजे एक घटक आपल्याला मिळाला की ही व्युत्क्रम कोनांची जोडी आपल्याला एकरूप दाखवता येईल। त्यानंतर या ठिकाणी हा विरुद्ध कोन आहे एकमेकांचा। या ठिकाणी हा इथला जो कोन आहे, हा इथला वरचा कोन आणि हा जो खालचा कोन आहे, हे एकमेकांचे विरुद्ध कोन आहे आणि विरुद्ध कोन हे नेहमी एकरूप असतातच। या गुणधर्मानुसार आपल्याला या ठिकाणी आता म्हणता येईल की या दोन त्रिकोणांमध्ये कोन, पहिल्यांदा आपण याचं नाव घेऊया PQA, कोन PQA एकरूप कोन। याचं नाव घेताना याला आता आपण इथून सुरुवात करू, RSA, कोन RSA। आणि यांना कारण देणार आहे आपण व्युत्क्रम कोनांची जोडी। थोडक्यामध्ये तुम्ही असं व्युत्क्रम कोन लिहिलं तरी चालेल। म्हणजे एक घटक आपल्याला मिळाला। आता दुसरा घटक आपल्याला मिळवायचा आहे। दुसरा घटक मी सांगितला विरुद्ध कोनांचा आहे, त्यांची नावं फक्त घ्यायची आहे। ही जी त्रिकोणांची नावं घेतली त्याचप्रमाणे हा कोन असणार आहे। म्हणजे आपण या ठिकाणी म्हणूया कोन PAQ एकरूप कोन RAS आणि याला कारण द्यायचा या ठिकाणी विरुद्ध कोन। हे अशा पद्धतीने आपण दोन घटक एकरूप दाखवलेले आहेत। एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांशी या ठिकाणी एकरूप आहेत। मग जेव्हा असं असेल त्यावेळेस साहजिकच हे जे दोन त्रिकोण आहेत, हे दोन त्रिकोण या ठिकाणी समरूप होतील। आणि समरूपतेची कोणती कसोटी या ठिकाणी असणार आहे, तर साहजिकच समरूपतेची या ठिकाणी कोको कसोटी असणार आहे। कारण एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांशी एकरूप आहे, म्हणजेच या ठिकाणी त्रिकोणाच्या समरूपतेची कोको कसोटी लागू होणार आहे। मग या कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण समरूप झालेले आहेत। ओके, आता या ठिकाणी कोणतेही दोन त्रिकोण एकदा का समरूप झाले की मग त्यांच्या संगत बाजू ह्या प्रमाणामध्ये असतात। मग आता यांच्यामध्ये कोणत्या बाजू प्रमाणामध्ये येतील त्या आपण घेऊया आता या ठिकाणी। तर कशा लिहितात, बाजू PA छेदस्थानी RA बरोबर AQ छेदस्थानी, इथली दोन अक्षर घेतली तर इथली दोन अक्षर घ्यायची आपण, AS बरोबर पहिलं व तिसरं अक्षर घेतलं तर इथं सुद्धा पहिलं व तिसरं अक्षर घ्यायचं आहे। आणि याला कारण आपण देऊ शकतो समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू। थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी CS म्हणजे करस्पॉन्डिंग साइड ऑफ सिमिलर ट्रायंगल असं जरी लिहिलं तरी चालते। हे इंग्रजीमध्ये लिहिलं आहे शॉर्टकटमध्ये।
आपण अशा पद्धतीने लिहू शकतो किंवा मग समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. विधान क्रमांक 1 याला असं आपण नाव देऊया. परंतु आपल्याला या ठिकाणी असं दिलेलं आहे AS बरोबर 5 AQ हे आपल्याला दिलेलं आहे. मग आपण याला थोडंसं व्यवस्थित मांडणी करू याची. ह्या ASचं पक्षांतर इकडे करूया आणि या 5चं पक्षांतर इकडे करूया. ही इकडे गुणिले इकडे येताना छेदस्थानी जातील, म्हणजेच इथं 1/5 बरोबर AQ छेदस्थानी AS अशा पद्धतीने आपल्याला ह्याची मांडणी करून घेता येईल. फक्त याची आपण काय केली, व्यवस्थित मांडणी केलेली आहे. तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला हीच पायरी भेटते बघा. 1ने AS ला गुणलं तर AS आणि या 5ने AQ ला गुणलं तर 5 AQ हे आपल्याला असं दिलेलं आहे. आता विधान 1 मध्ये या गुणोत्तराची किंमत 1/5 आली आणि सर्व गुणोत्तरे समान आहेत. मग आता या प्रत्येक गुणोत्तराची किंमत होणार आहे 1/5. पण आता त्याच्यापैकी आपल्याला जे सिद्ध करायचं आहे ते अशा प्रकारचं सिद्ध करायचं होतं आपल्याला SR बरोबर 5 PQ. मग त्याच्याशी संबंधित असलेलं जे गुणोत्तर आहे ते आपण निवडूया. मग या ठिकाणी म्हणूया मात्र या ठिकाणी विधान 1 व 2 वरून या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल विधान 1 व 2 वरून आपण असं म्हणू शकतो या ठिकाणी की PQ छेदस्थानी RS याची सुद्धा किंमत येणार आहे 1/5. आणि मग आता आपण या ठिकाणी तिरकस गुणाकार करूया. मग या तिरकस गुणाकारानंतर तुम्हाला काय मिळेल ते बघूया. तर या ठिकाणी 1ने या RS ला गुणलं तर RS फक्त आपल्याला मिळेल बरोबर या 5ने या PQ ला गुणलं तर 5 PQ असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. RS म्हणजेच SR म्हटलं तरी चालेल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला शेवटी असं म्हणता येईल, या उदाहरणाच्या शेवटी आपल्याला असं म्हणता येईल की म्हणजेच RS म्हणजेच SR बरोबर 5 PQ हे सिद्ध झालेलं आहे. अशा प्रकारचं हे उदाहरण क्रमांक 5 आपल्या सराव संचामधील होतं. पुढील उदाहरण आपल्या पुढे आहे. या ठिकाणी पुढील उदाहरणामध्ये आपल्याला अजून अशा प्रकारची माहिती दिलेली आहे. या पुढील उदाहरणामध्ये आपल्याला समलंब चौकोन ABCD दिलेला आहे. ज्यावेळेस समलंब चौकोन देतील आणि समांतर बाजू देतील तेव्हा त्या समांतर बाजूंचा आपण विचार करायचा असतो. मग आता बाजू AB आणि बाजू CD ह्या एकमेकांना समांतर आहे असं आपल्याला दिलेलं आहे. या उदाहरणामध्ये दिलेलं आहे आपल्याला अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि हे जे कर्ण आहेत हे परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात. त्याचप्रमाणे आपल्याला काही किमती दिलेल्या आहेत. ABची किंमत, DCची किंमत, OB आणि याच्यावरून ODची किंमत काढायची आहे. म्हणजेच पुन्हा मागच्या उदाहरणासारखंच या ठिकाणी आपण 2 त्रिकोण विचारामध्ये घेऊया आणि त्यांना समरूप दाखवूया. मागच्या उदाहरणासारखंच बाजू समांतर आहे या ठिकाणी आणि त्याच्यामुळे ही जर छेदिका मांडली तर या ठिकाणी हा जो Z तयार होतो, हा Z म्हणजेच आपला व्युत्क्रम कोन, त्याचा आपण वापर करायचा आणि एक विरुद्ध कोनांची जोडी घ्यायची आणि 2 त्रिकोण समरूप दाखवायचे. म्हणजे जेव्हा जेव्हा समलंब चौकोन येईल तेव्हा लक्षामध्ये घ्यायचं की समलंब चौकोन म्हटला आणि त्याचा कर्ण दिला कुठलाही एक, तर त्या ठिकाणी एक संगत कोनांची जोडी एकरूप घ्यायची, एक व्युत्क्रम कोनांची जोडी एकरूप घ्यायची आणि एक विरुद्ध कोनांची जोडी एकरूप घ्यायची आणि 2 त्रिकोण समरूप दाखवायचे आहेत. मग आता या ठिकाणी हा जो वरचा त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचं नाव आहे त्रिकोण COD व हा जो दुसरा त्रिकोण आहे आपला खालचा त्रिकोण, त्या त्रिकोणाचं नाव घेताना आपल्याला म्हणावं लागेल AOB. त्रिकोण AOB या 2 त्रिकोणांमध्ये आता आपण घटक एकरूप दाखवूया. तर त्याच्यामधला पहिला घटक मी सांगितला आहे CDO हा एकरूप आहे. कोनाशी एकरूप आहे हा. तर या ठिकाणी ABO या कोनाशी तो एकरूप आहे. याला कारण मात्र द्यायचं आहे व्युत्क्रम कोनांची जोडी. आणि मग दुसरी जोडी या ठिकाणी घ्यायची आपण विरुद्ध कोनांची जोडी. नावावरूनच घ्यायची, यांच्या घेतानाच ती नावं बरोबर घ्यायची की जेणेकरून एकास एक संगती लागू होईल, म्हणजे आपल्याला अडचण येणार नाही. आणि कारण याचं लिहायचं आहे विरुद्ध कोन. झालं. मग एका त्रिकोणाचे 2 कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या 2 कोनांशी एकरूप आहे. म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला समरूपतेची कोको कसोटी वापरता येईल. त्रिकोण COD समरूप त्रिकोण AOB आणि त्याला कारण द्यायचं आता आपण समरूपतेची कोको कसोटी. या ठिकाणी हे 2 त्रिकोण समरूप झाले की त्यांच्या संगत बाजू प्रमाणात येतात. हाच गुणधर्म आहे सगळ्यात दूर. त्याच्यामध्ये
दुसरं काहीच नाही. मग आता कोणत्या बाजू संगत बाजू प्रमाणामध्ये येतील ते घेऊया. पहिली 2 अक्षरं घेतली तर इथली पहिली 2 अक्षरं घ्यायची आहेत. दुसरी 2 अक्षरं घेतली तर इथलीसुद्धा दुसरी 2 अक्षरं घ्यायची आहेत. आणि मग पहिलं व तिसरं घेतलं तर इथंसुद्धा पहिलं व तिसरं घ्यायचं आहे. आणि इथं म्हणायचं आहे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. आता कोणत्या कोणत्या बाजूशी संबंधित मापं दिलेली आहेत ती आपण बघूया. ज्या ज्या बाजूंशी मापं दिलेली आहेत त्यांचा विचार करूया. ए बीचं माप दिलेलं आहे म्हणजे ए बीचं गुणोत्तर इथं पाहिजे आपल्याला. डी सी आहे म्हणजे ए बी आणि डी सी म्हणजे हे पाहिजे आपल्याला. ओ बी आणि ओ डी म्हणजे पहिल्याला गोल करूया. या ठिकाणी उरलेल्या किमती टाका. ओ डीची किंमत आपल्याला काढायचीच आहे म्हणून ओ डीची किंमत जशी आहे तशीच राहू द्या, त्याला त्याचप्रमाणे राहू द्या. ओ बीची किंमत या ठिकाणी आहे 15, ती ठेवूया. त्याच्यानंतर डी सी म्हणजे सी डीची किंमत या ठिकाणी आपल्याला ठेवता येईल 6. छेदस्थानी ए बीची किंमत या ठिकाणी दिलेली आहे 20. तिरकस गुणाकार करून ओ डीची किंमत काढणे हा एवढाच भाग राहिलेला आहे. तर 20 गुणिले ओ डी बरोबर 6 गुणिले 15. 20चं पक्षांतर इकडे करूया म्हणजेच ओ डी बरोबर 6 गुणिले 15 छेदस्थानी 20. आता याला सोपं रूप द्यायचं आहे. सोपं रूप देण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असू शकतात. त्यापैकी जी सोपी आहे ती आपण घेऊया. मग 15 आणि 20 हे 5च्या पाढ्यामध्ये म्हणजेच 5ने भाग घालवा. 5 चोक 20, 5 त्रिक 15 अशा पद्धतीने भाग गेलेला आहे. आता पुढे या 4ने या 6लाही भाग जातो. एक पायरी मांडूया. आता आपण एकत्रच सगळं गिचमिळ केल्यापेक्षा त्या ठिकाणी आपण थोडंसं काय करूया की याची मांडणी अजून करूया. एक बरोबर 6 गुणिले 3 छेदस्थानी 4. पुन्हा याला भाग घालूया. 6 आणि 4 हे 2च्या पाड्यामध्ये आहे त्यामुळे त्याला भाग घालूया. बे दोन्ही 4, बे त्रिक 6. मग आता काय उरलं आहे बघूया. तर 3 गुणिले 3 छेदस्थानी 2 म्हणजेच ओ डी बरोबर 9 छेदस्थानी 2. 9 छेदस्थानी 2 याला तुम्ही अजून सोपं रूप देऊ शकता. दशांश अपूर्णांकात करू शकता. म्हणजेच ओ डी बरोबर दशांश अपूर्णांकात केलं तर याचं दशांश अपूर्णांकी रूप होते 4.5. 4 दशांश चिन्ह 5. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी ही ओ डीची किंमत काढता येऊ शकते. यानंतर उदाहरण क्रमांक 7 आपल्या समोर आहे. उदाहरण क्रमांक 7 मध्ये आपल्याला पुन्हा काही माहिती दिलेली आहे. त्याचं वाचन आपण करूया. चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. हा जो वरचा दाखवलेला चौकोन आहे हा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज चौकोन म्हणजेच ज्या चौकोनामध्ये समोरासमोरील बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतात त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा असतो. म्हणजे समांतरभुज चौकोन दिला असं जे म्हटलेलं असते त्याच्यामधला जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला समजला पाहिजे की समोरासमोरील बाजू समांतर असणारा चौकोन म्हणजे समांतरभुज चौकोन. आता याच्यामध्ये आपण या ठिकाणी पुन्हा अजून काही माहिती दिली आहे. बाजू BC वर हा ई बिंदू आहे. एक या ठिकाणी बिंदू ई दिलेला आहे आणि रेषा डी ही जी रेषा पुढे वाढवलेली आहे ही किरण AB ला टी बिंदूमध्ये छेदते असं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. तर डी गुणिले बी बरोबर सी गुणिले टी हा गुणाकार समान आहे. हे आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. थोडक्यामध्ये गुणाकार समान आहे म्हणजे याचा अर्थ या समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूंच्या तिरकस गुणाकाराने मिळणारा गुणाकार आहे. म्हणजे आपल्याला 2 त्रिकोण समरूप दाखवावं लागणार आहे. मग त्या 2 त्रिकोणांचा आपण आता विचार करूया की कोणते 2 त्रिकोण आपल्याला समरूप दाखवता येतात. मग त्याच्यामध्ये आपण बघूया. तर पहिल्यांदा या ठिकाणी 2 त्रिकोण जे आहेत त्याला आपण थोडंसं लक्षात घेण्यासाठी त्याला एक रेखांकित करतोय. आता मी थोडं रेखांकित करू की हा वरचा जो त्रिकोण आहे हा DEC हा त्रिकोण याला थोडंसं मी असं या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करतो. आणि हा जो खालचा त्रिकोण आहे या 2 त्रिकोणांमध्ये आता आपण विचार करणार आहोत. या 2 त्रिकोणांना आपण समरूप दाखवायचं आहे. मग ते समरूप दाखवण्यासाठी आपल्याकडे काय काय गोष्टी आहेत ते बघूया. तर या ठिकाणी समांतरभुज चौकोन दिलेला आहे AB म्हणजे बाजू AB ही या बाजू DCला समांतर असेल. म्हणजे थोडक्यामध्ये ही जी बाजू AT आहे ही सुद्धा याला समांतर आहे. आणि मग आता ही झाली त्याची छेदिका. बरोबर आहे की नाही. मग पुन्हा या ठिकाणी झेड तयार होतो. झेड म्हणजे याचा अर्थ तो उलटा झेड तयार होतो. आता या ठिकाणी मग उलटा झेड तयार झाला की इथले जे कोण आहेत कोपऱ्यातले ते व्युत्क्रम कोण एकरूप असतात. लक्षामध्ये घ्या. झेड समजला की तुम्हाला त्या ठिकाणी व्युत्क्रम कोणांची जोडी लिहिता येईल.
त्याच्यानंतर हा जो दुसरा कोन आहे हा विरुद्ध कोन आहे, ही जोडी एकरूप असतेच विरुद्ध कोनांची. झालं, हे दोन त्रिकोण आता आपण समरूप दाखवूया. लिहूया आता हे सगळं या ठिकाणी. जे दोन त्रिकोण आपण घेणार आहोत त्यांची नावं या ठिकाणी आता मला घ्यायची आहेत. तर इथं डी पासून सुरुवात करतो आणि ई आणि सी अशा पद्धतीने लिहितो, डी ई सी. व दुसरा जो त्रिकोण आहे, मग आता डी पासून सुरू केला म्हणजे इथं टी पासून सुरू करावं लागेल, मध्ये ई मध्ये आणि त्याच्यानंतर बी, म्हणजे टी ई बी या दोन त्रिकोणांमध्ये. ही लिहिताना जर आपण व्यवस्थित लिहिली तर आपल्याला समरूप बाजू ज्या प्रमाणात घेतो आपण त्या आपल्याला व्यवस्थित घेता येतात. म्हणून हे लिहिताना एकाच एक संगतीनुसारच लिहायचं आहे. कसंही लिहिलं तरी चालते, परंतु आपण या ठिकाणी नावं घेताना मात्र एकाच एक संगतीनुसारच घेण्याचा प्रयत्न करावा. आता याच्यामध्ये आपण दोन घटक एकरूप दाखवणार आहे. या ठिकाणी आहे ई, हा व्युत्क्रम कोन दाखवू पहिल्यांदा एकरूप, ई डी सी एकरूप कोन, एकरूप त्याच्याशी, आता याच्याशी एकरूप हा आहे. मग त्याच्यामध्ये आपण ई टी बी असं घेऊया, ई बरोबर आहे, या ठिकाणी ई टी आणि बी आणि पुढे कारण लिहायचं आहे आपलं नेहमीचंच व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोनांची जोडी या ठिकाणी एकरूप आहे, व्युत्क्रम कोन. दुसरी जोडी सांगितली मी तुम्हाला, विरुद्ध कोनांची जोडी, सोपी आहे ती. तर इथं नाव घेताना मी हे नाव लिहितानाच असं लिहिलं होतं की जेणेकरून आपल्याला संगती प्राप्त होईल. ही चांगली ही जी एकाच एक संगती जर आपण व्यवस्थित समजून घेतली तर तुमचा निम्मा भार या ठिकाणी कमी होऊ शकतो. टी ई बी आणि याला कारण द्यायचं आहे विरुद्ध कोन. मग आता झालं, हे दोन दिलेले जे आपण जे दोन विचारात घेतले होते दोन त्रिकोण ते समरूप झालेले आहेत. कोणत्या कसोटीनुसार? तर कोको समरूपता कसोटीनुसार. त्रिकोण डी ई सी समरूप त्रिकोण टी ई बी या ठिकाणी समरूप झाले, त्याला आपण कारण देऊ शकतो कोको समरूपता कसोटी. आणि एकदा का या ठिकाणी कोणते दोन त्रिकोण समरूप झाले की त्यांच्या संगत बाजू प्रमाणात येतात. मग आता त्यांच्या संगत बाजू आपण प्रमाणात घेऊया. मग आता प्रमाणात घेत असताना तुम्हाला सांगितलं आहे मी कशा पद्धतीने घ्यायचं आहे, त्या पद्धतीने मी घेऊन दाखवतो या ठिकाणी तुम्हाला. बरोबर ई सी छेदस्थानी ई बी बरोबर डी सी छेदस्थानी टी बी. पहिल्यांदा सगळ्या लिहून टाकायच्या बाजू आणि इथं म्हणायचं समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. अशा पद्धतीने आपण याचं कारणसुद्धा लिहिणं आवश्यक असते. झालं, आता आपल्याला हा गुणाकार पाहिजे. हा गुणाकार मिळण्यासाठी आपल्याला याच्यातली दोन गुणोत्तरे शोधायची आहेत. लिहिताना आपण तीनही लिहिली आहेत, परंतु त्यातलं आपल्याला एक सोडून द्यायचं आहे. त्याच्याभोवती आपण गोल करणार आहोत आणि ज्यांचा विचार करणार आहोत त्यांना या ठिकाणी गोल करायचं नाही. मग आता डी ई आणि टीची काम आहे आपल्याला आहे तिथं. त्याच्यानंतर बी ई आणि ई सी, सी आणि ई याचा अर्थ सारखाच आहे. म्हणजे तिसरं गुणोत्तर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी नको आहे. म्हणजेच आता आपल्याला जी दोन गुणोत्तरे आहेत तीच घ्यावी लागणार आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता डी ई छेदस्थानी टी ई बरोबर ई सी छेदस्थानी ई बी. आणि आता तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार केला की तुम्हाला या ठिकाणी काय मिळेल तर बघूया. तर इथं तिरकस गुणाकार केला तर मिळेल तुम्हाला डी ई गुणिले ई बी. पहिल्यांदा असं लिहूया. त्याच्यानंतर सी ई सी आहे या ठिकाणी गुणिले या ठिकाणी टी ई. आता याच्यामध्ये आपल्याला ही नावं जी आहेत ती ज्या पद्धतीने विचारली आहे त्या पद्धतीने मांडूया. ई बी म्हटलं रेषाखंड ई बी किंवा बी तर सारखाच होतो. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणू शकतो या ठिकाणी म्हणजेच या डीला तसंच राहू द्या आणि या ठिकाणी याला म्हणा बी ई, या ठिकाणी याला म्हणूया सी ई आणि हा टी ई. हे सिद्ध झाले, हे सिद्ध झाले. जे आपल्याला दाखवायचं होतं ते आता आपण या ठिकाणी सिद्ध केलेले आहे. हे सिद्ध झाले असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकते. उदाहरण क्रमांक 8 आपल्या पुढे या पद्धतीने दिलेलं आहे. उदाहरण क्रमांक 8 मध्ये आपल्याला काही माहिती दिलेली आहे. ती माहिती आपण वाचून घेऊया. आकृतीमध्ये रेख ए सी व रेख बी डी ह्या ज्या दोन रेषाखंड आहेत हे परस्परांना बिंदू पी मध्ये छेदतात आणि या ठिकाणी तुम्हाला असं दिलं आहे ए पी छेदस्थानी सी पी, म्हणजे ए पी आणि सी पी यांचं गुणोत्तर, त्याचप्रमाणे बी पी आणि डी पी यांचं गुणोत्तर समान आहे. तर आता आपल्याला हे जे दोन त्रिकोण आहेत ए बी पी, ए बी पी त्रिकोण आणि या ठिकाणी दुसरा जो त्रिकोण आहे सी
डी पी हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहेत. मग आता या ठिकाणी ह्या बाजू प्रमाणात दिलेल्या आहेत. फक्त आता आपण इथं खुणा करूया. खुणा करताना या ठिकाणी मी कशा खुणा करतोय ते बघा. ह्या ए पी आणि या ठिकाणी आहे सी पी. ह्या एकरूपतेच्या खुणा नाहीत. आपल्याला समजण्यासाठी मी केले आहेत समान खुणा, परंतु एकरूपतेच्या नाहीत. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी ह्या बाजू या ठिकाणी असं त्यांनी प्रमाणात दिलेल्या आहेत. ह्यासुद्धा एकरूपतेच्या खुणा नाहीत. मग आता ह्या दोन बाजू प्रमाणात आहेत, बरोबर आहे की नाही. ही एक जोडी आणि ही दुसरी जोडी हे प्रमाणामध्ये आहेत. आता हा जो कोण आहे मधला, हा कोण विरुद्ध कोण आला आहे. म्हणजेच काय झालं तर बघा, एका त्रिकोणाच्या दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण, बरोबर आहे की नाही. म्हणजे एका त्रिकोणाच्या दोन बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन बाजूंशी एकरूप आहे, दोन बाजूंशी प्रमाणात आहे आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोण हा एकरूप आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी समरूपतेची बाकोबा कसोटी वापरता येईल. मग आता आपण या दोन त्रिकोणांमध्ये ती दाखवूया. जी त्रिकोण सांगितली आहे त्यांची नावं घ्यायची आहे. ए बी पी व त्रिकोण सी डी पी या दोन त्रिकोणांमध्ये आपल्याला हे दिलेलं आहे. जे जसं आहे तसंच घेऊया. ए पी छेदस्थानी सी पी बरोबर बी पी छेदस्थानी डी पी. अतिशय सोपं उदाहरण आहे हे. जे दिलेलं असते त्याला म्हणतो आपण पक्ष. झालं. आणि एकच फक्त आपल्याला घटक शोधायचा आहे आणि तो इथं आहेच. मग याचं नाव घेताना बरोबर घ्या, बरोबर आहे की नाही. ए पी बी कोण ए पी बी एकरूप कोण सी पी डी असं या ठिकाणी घ्यावं लागेल आपल्याला. सी पी डी. आणि याचं कारण या ठिकाणी द्यायचं आपण विरुद्ध कोण. विरुद्ध कोण हे एकरूप असतात हे आपल्याला माहिती आहे. विरुद्ध कोण म्हणजेच आता या ठिकाणी आपण ज्या दोन त्रिकोणांचा विचार केला होता, त्रिकोण ए बी पी आणि त्रिकोण सी पी डी हे समरूप झालेले आहेत. समरूपतेची कोणती कसोटी या ठिकाणी लागू होणार आहे तर साहजिकच या ठिकाणी बाकोबा कसोटी जी आहे, समरूपतेची बाकोबा कसोटी, त्या कसोटीनुसार ते दोन त्रिकोण समरूप आहे. अशा प्रकारचं अतिशय सोपं असलेलं हे उदाहरण आहे. उदाहरण क्रमांक 8. या सराव संच 1.3 मधील शेवटचं उदाहरण आता आपण घेणार आहोत. उदाहरण क्रमांक 9. या उदाहरण क्रमांक 9 मध्ये आपल्याला त्रिकोण ए बी सी दिलेला आहे. हा त्रिकोण ए बी सी दिलेला आहे आणि या त्रिकोण ए बी सीच्या बाजू बी सीवर डी हा बिंदू असा आहे की त्यामुळे तयार होणारे जे दोन कोण आहे, कोण बी ए सी म्हणजे हा पूर्ण मोठा कोण लक्षामध्ये घ्या, हा पूर्ण मोठा कोण, आणि कोण ए डी सी म्हणजे हा इथं, याला मी एकरूपतेच्या खुणा केल्या लक्षात येण्यासाठी. हे दोन कोण समान मापाचे होतात म्हणजे एकरूप होतात. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की सी एचा वर्ग बरोबर सी बी गुणिले सी डी. आता आपण जे उदाहरण सोडवलं होतं याच्या अगोदर दोन त्रिकोण समरूप दाखवून तिरकस गुणाकार करून त्यांचा गुणाकार केल्यानंतर आपण सिद्ध केलं होतं. तर इथं सुद्धा दोन त्रिकोण तुम्हाला समरूप दाखवायचे आहे आणि संगत बाजू प्रमाणात घ्यायचे आहेत. मग आता कोणते दोन त्रिकोण आहेत तर पहिल्यांदा हा मूळचा त्रिकोण ए बी सी. त्रिकोण ए बी सीचा आपल्याला विचार करावा लागेल. आणि दुसरा जो त्रिकोण आहे त्याचं नाव घेताना आता इथं ए कोण घेतला तर इथं डी घ्यावं लागेल, बरोबर आहे की नाही. डी ए सी अशा प्रकारचा हा दुसरा कोण असणार आहे डी ए सी. याची जी संगती आहे ती काळजीपूर्वक घ्यायची आहे. कशी निवडली आता मी थोडक्यात सांगतो तुम्हाला विचार केल्यावर. की पहिल्यांदा ए हा कोण आणि हा डी कोण एकरूप आहे म्हणजे ए आणि डीची संगती लागली आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण आता विचार केल्यानंतर दिसून येणार आहे आपल्याला की या ठिकाणचा हा जो कोण सी आहे हा दोन्ही त्रिकोणांमध्ये आहे. या दोन्ही त्रिकोणांमध्ये आहे म्हणजे तो कॉमन आहे. त्याच्यामुळे हा कोण सी आणि हा कोण सी या ठिकाणी याची संगती लागलेली आहे. मग उर्वरित जे नाव आहे ते उर्वरित नाव आपण घेऊ शकतो. हे थोडं सरावाने तुम्हाला जमू शकेल. तुम्ही सातत्याने जेव्हा सराव कराल, उदाहरणं सोडवाल, त्यावेळेस तुम्हाला ही जी संगती आहे ही संगती कशी लिहायची हे तुमच्या लक्षामध्ये येईल. इथं आता आपल्याला कोण बी ए सी एकरूप कोण ए डी सी असं दिलेलं आहे पक्षामध्ये. समजा आता आपल्याला ही संगती कशी लिहायची आहे हे जर समजलं नाही, कधी कधी आपल्या लक्षामध्ये राहत नाही कसं लिहायचं, तर काही माहिती जर दिली असेल त्या कोणांच्या नावावरून सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी अंदाज येतो की संगती कशा प्रकारची लिहायची असते. तुम्हाला हे जर समजत नसेल तर तुम्ही ही संगती लिहिली तरी चालेल, फक्त एकदा चेक करून घ्यायची की बरोबर आहे का. त्याच्यानंतर आता या ठिकाणी या कोणाचं नाव आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजेच कोण ए सी बी हा कॉमन आहे की नाही, दोघांमध्ये हे सी कोण कॉमन आहे.
मग याचं नाव घेताना मी पहिल्यांदा ए घेतला, नंतर सी आणि नंतर या ठिकाणी बी घेतला. करेक्ट. आता या ठिकाणी याच्या छोट्या त्रिकोणामध्ये नाव घेताना मला पहिल्यांदा नाव घ्यावं लागेल डी. बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर हा मध्ये आला पाहिजे सी आणि उर्वरित कुठला राहिला मग आता हा डी झाला, सी झाला. बरोबर आहे की नाही. आणि मग राहिलेला आहे तर ए. अशा पद्धतीने आपल्याला त्याचं नाव लिहिता येईल. नाव पद्धतशीर लिहायचं आहे. याला म्हणायचं सामायिक कोन. सामायिक म्हणजेच याचा अर्थ आहे कॉमन. सामायिक कोन किंवा सामायिक बाजू ही नेहमी एकरूप असतेच. सामायिक कोन अशा प्रकारे आपल्याला म्हणता येईल. म्हणजेच हे जे दोन त्रिकोण आपण घेतले होते, त्रिकोण ABC व त्रिकोण DAC हे समरूप झालेत. या ठिकाणी समरूपतेची कोको कसोटी वापरता येते. बहुतांशी उदाहरणामध्ये 75% उदाहरणामध्ये कोको कसोटीच लागू होते. परंतु याचा अर्थ असा नाही की प्रत्येकच त्रिकोणात ती लागू होईल. आता दोन त्रिकोण समरूप झाले की त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. मग घेऊया सगळ्या बाजू. पहिल्यांदा AB छेदस्थानी DA बरोबर पुढची दोन अक्षरं घेतली तर इथली सुद्धा पुढची दोन अक्षरं घ्यायची आहे. पहिलं व तिसरं घेतलं ते सुद्धा पहिलं व तिसरं घ्यायचं आहे. आणि कारण द्यायचं आहे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, असं आपण या ठिकाणी कारण लिहायचं आहे. मी शॉर्टकटमध्ये लिहिलं, तुम्ही पूर्णपणे लिहा. आता तिरकस गुणाकार करण्याच्या अगोदर आपल्याला दोन गुणोत्तरे निवडायची आहेत. ती दोन गुणोत्तरे निवडताना आपल्याला या प्रकारचा गुणाकार मिळाला पाहिजे. अशी गुणोत्तर आपल्याला निवडायची आहेत. मग आता विचार करूया. CA याच्यामध्ये आहे. बरोबर आहे. आणि आपल्याला CA गुणिले CA पाहिजे. त्याच्यानंतर CB पाहिजे आपल्याला आणि CD पाहिजे. AB आणि D असं इथं कुठे दिसत नाही आपल्याला. AB आणि DA म्हणजे याचा अर्थ पहिलं जे गुणोत्तर आहे त्याला आपण असं गोल करूया, म्हणजे ते विचारात घ्यायचं नाही. आणि मग आता उर्वरित त्याचा तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार करताना मी AC गुणिले AC पहिल्यांदा लिहितो. तिरकस गुणाकार केल्यावर AC गुणिले AC बरोबर इथं गुणाकार या ठिकाणी BC गुणिले DC. आता या ठिकाणी जसं आपल्याला साध्यामध्ये दिलेलं आहे, जसं विचारलेलं आहे तसं मांडायचं. ACला तुम्ही CA म्हणू शकता. म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता या ठिकाणी तर CA गुणिले CA बरोबर इथं आता CB सांगितलं आहे त्याप्रमाणे घ्या, इथं CD सांगितलं आहे त्याप्रमाणे लिहा. या दोघांचा गुणाकार करता येईल आपल्याला. म्हणजेच या ठिकाणी गुणाकार जर केला तर तुम्हाला गुणाकार मिळेल CAचा वर्ग बरोबर CB गुणिले CD. अशा प्रकारे आपण हे सिद्ध केलेलं आहे. जे आपल्याला विचारलं होतं ते आपण या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे. अतिशय सोपी उदाहरणं या प्रकरणामध्ये आहेत. सर्व उदाहरणे तुम्हाला समजली असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी. थँक्यू फॉर वॉचिंग. कीप वॉचिंग, कीप लर्निंग. थँक्यू.